गौमातेचे रक्षण करून पालनपोषण करणे तसेच गौमातेची हत्या करणाऱ्यांना मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी यासह दुधातील भेसळ रोखण्यासाठी शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र गजभरे यांनी शासन तसेच प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। मी सुरेंद्र दिगंबर गजबारे, सर्वोदय सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ता, विसल ब्लोअर, हॉनेस्ट सिन्सियर पर्सन बाय हायकोर्ट, झडपी सिक्युरिटी बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया ने महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार आणि माननीय उच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच माननीय आंतरराष्ट्रीय न्यायालय व जागतिक संघटनेमध्ये अमेरिका, इंग्लंड या सर्व देशांना निवेदन दिलेले आहे की जग आणि भारत माता कॅन्सरमुक्त होण्यासाठी गोमातेला राष्ट्रमाता जगमातेचा दर्जा देऊन तिचा सन्मान करणे आणि तिचं रक्षण करणे आणि गोमातेची हत्या करणाऱ्यास किंवा दुधामध्ये भेसळ करणाऱ्यास मृत्यूदंडाचा शिक्षा देणे याबाबत शासन निर्णय तयार करणे याबद्दल विनंती केली आहे। या सर्व पत्रांची या सर्व निवेदनाची महाराष्ट्र शासनाने दखल घेतलेली आहे। जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, विभागीय स्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी यांनी माननीय मुख्य सचिव यांना आणि माननीय गृह सचिव तसेच माननीय पोलीस आयुक्त, माननीय पोलीस अधीक्षक आणि माननीय अन्न व प्रशासन विभाग यांना पत्र देऊन याबाबत अत्यंत तातडीने कारवाई करण्याचे टॉप प्रायोरिटीचे पत्र दिलेले आहे। या माध्यमामध्ये माझा मूळ मुद्दा असा आहे की यामध्ये देशामध्ये आज सर्व देशामध्ये गोमाता ही सर्वांची आत्मयतेचा आत्मसन्मानाचा विषय झालेला आहे। सर्व धर्मांना आज गोमातेचे महत्त्व कळलेले आहे। गोमातेपासून अनेक रोग नष्ट होतात। गोमातेपासून आपल्याला दूध, दही, तूप, आणखी शेण आणि असे उपयोगी पदार्थ मिळतात आणि याचे महत्त्व सर्व धर्माच्या लोकांना, सर्व जातींच्या लोकांना याचे महत्त्व कळलेले आहे। आणि देशामध्ये आज एकच सर्वांचा एक नारा झालेला आहे की आमच्या गोमातेला राष्ट्रमाता घोषित करा, जगमाता घोषित करा, त्यामुळे जगाचे कल्याण होईल। यासाठी सर्व धर्माचे धर्मगुरू, सर्व धर्माचे समाज सुधारक आणि सर्व धर्माचे लोक एकत्रित येऊन यामुळे मोठ्या प्रमाणात शासनाविरुद्ध निदर्शने करत आहे आणि हे करणे अत्यंत आवश्यक आहे। मी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाला, भाजपला विशेष करून याबद्दल एक इशारा देऊ इच्छितो की त्यांनी महिला आरक्षणाचे विधेयक मांडण्यापेक्षा गोमातेला राष्ट्रमाता आणि जगमाता घोषित करण्यासाठी लोकसभेमध्ये अध्यादेश पारित करावा, जेणेकरून लोकांचा जो प्रचंड त्यांच्या विरुद्ध जो रोष आहे तो रोष दूर होईल। आणि त्याप्रमाणे यामध्ये सर्व धर्माचे लोक, सर्व धर्माचे जातीयतांचे धर्मगुरू आणि समाजसुधारकच एकत्र आलेले नाही तर सर्व पक्षांचे लोक, नेतेसुद्धा या विषयासाठी एकत्र आलेले आहे। तरी या भाजप सरकारला विशेष करून यासाठी इशारा दिला जात आहे की हे सर्व कामं सोडून तातडीने युद्ध पातळीवर याच्यावर निर्णय घ्यावा, नसता त्यांना सत्ता पालट करताना दिसेल। लोक भाजपला सत्तेवरून काढतील आणि काँग्रेसच्या हातात जर काँग्रेसने जर त्यांना जर या गोष्टीला जर सपोर्ट केला तर काँग्रेसच्या हातामध्ये पुन्हा सत्ता द्यायला लोक तयार होतील। आणि यासाठी मी सर्व धर्माच्या लोकांना एकत्र येऊन, सर्व धर्माच्या धर्मगुरूंना, सर्व जातीच्या लोकांना एकत्र येऊन हा विषय ताबडतोब मोठ्या प्रमाणात पेटवण्याचा मी त्यांना विनंती करतो। सर्व राजकीय नेत्यांना यासाठी विनंती करतो की त्यांना एकत्र यावे, भारत मातासाठी एकत्र यावे आणि हा विषय आंदोलन करून आणि कोर्टामध्ये केसेस दाखल करून हा विषय किंवा शासनाकडे त्याच्याकडे आमदार खासदाराकडे पाठपुरावा करून हा विषय ताबडतोब सोडवावे अशी मी त्यांना विनंती करतो।